नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. त्यालाच आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. जर आपण पाहिलं की वर्तुळाकार गती म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला सर्क्युलर मोशन म्हणतात व अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. आता या दोन्ही गोष्टींना आपण सोबत शिकणार आहोत. याचे कारण असे की या दोन्ही गोष्टी हे एकमेकांवरती अवलंबून आहेत, डिपेंडंट आहे. आता हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया. आता जसं की तुम्ही पाहू शकता कृतीमध्ये दाखवलेलं आहे की कृती बघावू शकता. इथं ऍक्शन आहे. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. जशी ही कृती सांगितली तशी आपण करणार आहोत. अ टाय अ स्टोन, टाय म्हणजे बांधणे, अ स्टोन म्हणजे दगड. अ टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग म्हणजे एक दगड एका दोरीच्या एका टोकाला बांधा. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड आणि दुसरे टोक तुमच्या हातात धरून. टेक द अदर एंड इन युअर हँड, दुसरे टोक तुमच्या हातात धरून. अँड रोटेट स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्ह अलॉंग द सर्कल. धरून फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. जसं की आता तुम्ही इमेज पाहू शकता की एक दोरी घेतलेली बघा, हिरव्या कलरची दोरी दाखवलेली आहे. याच्या एका टोकाला बघा काळ्या रंगाचा ठिपका म्हणजे तो आपला दगड आहे, हा बांधलेला आहे. आणि दुसरं टोक आपल्या हातामध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्या दोरीला आपण अशा प्रकारे म्हणजे त्या दगडाला आपण अशा प्रकारे फिरवत आहोत की दगड हा एक वर्तुळाकार मार्ग पत्करेल किंवा वर्तुळाच्या मार्गावर फिरेल. अलॉंग द सर्कम्फरन्स, वर्तुळाच्या परिघावर दगड फिरायला सुरुवात होईल. आता या इमेजला जर आपण वरतून पाहिलं, टॉप व्ह्यूने पाहिलं तर अशा प्रकारे आपल्याला दगड फिरताना दिसेल. बघा हातामध्ये सेंटरमध्ये हात आहे आणि या ठिकाणी काय आहे, दगड आहे. आता जर आपण मानलं की हा जो हातामध्ये धरलेली दोरी आहे म्हणजे हात आहे, हा काय सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळाचा केंद्र आहे. आणि या ठिकाणी ही जी स्ट्रिंग दाखवलेली, ही जी दोरी दाखवलेली आहे दगडापर्यंत जाणारी, ही रेडियस आहे. तर या ठिकाणी दगड जो पण मार्गक्रमण करेल, ज्या पाथवर दगड फिरेल तो कोण असेल, आपला सर्कल असेल. अलॉंग द सर्कम्फरन्स म्हणजे तो आपल्या परिघावर दगड फिरेल. आता जेव्हा कृती तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये करतात म्हणजे खरोखर पद्धतीने जेव्हा तुम्ही कृती करतात, फक्त दगड आणि दोरा हातामध्ये घेतला तर दगड आपोआप फिरायला लागणार नाहीत. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दोरीला हाताच्या डायरेक्शन मध्ये ओढावं लागेल आणि हे ओढल्यामुळे दगड काय फिरेल, तुमचा गोल गोल फिरायला सुरुवात करेल. जेव्हा तुम्ही कोणती वस्तू हवेमध्ये फिरवत असतात तर तुम्हाला त्या वस्तूवर बल लावावा लागतो आणि तो बलाची जी डायरेक्शन असते, बलाची जी दिशा असते ती तुमच्या सेंटरकडे जाणारी असते. जसं की तुम्ही पाहू शकता दगड हा फिरतोय तर दगड हा हाताला कशाने जोडलेला आहे, एका दोरीने जोडलेला आहे. आणि जेव्हा आपण दोरीला फक्त धरून ठेवलेले तर दगड फिरणार आहे का, आपला नाही. तर त्याला दगडाला फिरवण्यासाठी आपल्याला दोरीला ओढावं लागेल. कुठं ओढणार आपण दोरीला, बाहेर ढकलणार दोरीला की आत ओढणार, हाताजवळ ओढणार. तर आपल्याला उत्तर येईल की आपल्याला दोरीला कुठं ओढावं लागेल, हातात जवळ ओढावं लागेल. आणि हातावर जवळ ओढल्यामुळे दगड काय फिरायला लागेल, गोल गोल फिरायला लागेल. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरून पुढची गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. आता दगड ज्या मार्गाने जात आहे, जसं प्रश्न बघा, दगड ज्या मार्गाने जात आहे तो मार्ग कोणता, जर असा प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात येईल की हा कोणता मार्ग आहे, वर्तुळाकार मार्ग आहे. कोणता मार्ग आहे, वर्तुळाकार मार्ग. आणि या वर्तुळाकार मार्गावरून आपल्याला एकच कळतं की जी पण गोष्ट एका वर्तुळाच्या परिघावरती फिरेल किंवा एखाद्या वर्तुळाप्रमाणे फिरेल तर त्या मोशनला, त्या गतीला आपण काय म्हणतो, वर्तुळाकार गती असे म्हणतो. वर्तुळाकार गतीचे कित्येक एक्झाम्पल्स किंवा उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो. जसं की आपल्या घड्याळाचे काटे असतात ते पूर्ण एका सर्कलमध्येच फिरत असतात म्हणजे ती पण काय झाली, एक प्रकारची वर्तुळाकार गती झाली. आपण पाहू शकता आपल्या घरांमध्ये फॅन्स असतात तर फॅन पण एक प्रकारे काय असतात, वर्तुळामध्ये फिरत असतात. तर ती पण काय झालेली एक प्रकारची वर्तुळाकार गती. आपल्या गाडीचे, सायकलचे जे टायर असतात ते पण एका वर्तुळाकार गतीमध्ये फिरत
असतात. म्हणजे सर्क्युलर मोशन इज द दॅट मोशन in which objects revolve around the circle or around the circumference of the circle. की वर्तुळाकार गती म्हणजे अशी गती की ज्या गतीमध्ये एखादा पदार्थ किंवा गोष्ट एका वर्तुळाच्या परिघावर किंवा वर्तुळाप्रमाणे फिरेल, त्या गतीला काय म्हणतो आपण? वर्तुळाकार गती असे म्हणतो. आणि या ठिकाणी लक्ष द्या, वर्तुळाकार गती निर्माण करण्यासाठी जो त्याच्यावर बल लावावा लागतो, वर्तुळाकार गती निर्माण करण्यासाठी ज्याच्यावर जो बल लावावा लागतो, द फोर्स नेसेसरी टू क्रिएट सर्क्युलर मोशन, इट इज नोन ॲज सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या बलाला आपण नाव काय दिलेले? सेंट्रिपिटल बल, अभिकेंद्री बल असं नाव दिलेले. आपण बघितलं की या एक्झाम्पल मध्ये मला दगडाला दोरीला कुठं ओढावं लागत होतं? हाताजवळ ओढावं लागत होतं. म्हणजे मी हाताने जो बल लावतो या दगडावरती किंवा या दोरीवरती, तर त्या बलाला मी काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार. आता आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलेला आहे. आता तुम्हीच घरी हा प्रयोग करून पाहू शकता. एक दगड घ्यायचा आहे, त्या दगडाला एक दोरी बांधून आपल्या हातामध्ये फक्त दोरी असं सरळ हात वरती करून उभं ठेवायचंय तुम्हाला. तर दगड आपोआप फिरायला लागणार आहे का? तर सर्वांचं उत्तर काय असणार? नाही, दगड फिरायला लागणार नाही. तर दगडाला फिरवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? दगडाला गोल गोल फिरवत त्याला कुठं ओढावं लागेल? आपल्याला आपल्या हाताच्या डायरेक्शन मध्ये ओढावं लागेल. म्हणजे तुम्हाला कुठं ओढावं लागेल? सेंटर मध्ये ओढावं लागेल. आणि या सेंटर मध्ये लावलेला जो बल आहे की ज्याच्यामुळे हा दगड फिरत आहे, त्या बलाला काय म्हटलेलं या ठिकाणी? अभिकेंद्री बल म्हटलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला बघा अजून एक दिसते की या ठिकाणी आपण बघितलेलं, पहिली ही पोझिशन पाहून घेऊ आपण. या ठिकाणी आपण बघू शकता दगड हा दोरीने जोडलेला आहे आणि दोरीवरती आपण दोरीच्या माध्यमातून त्या दगडावरती कोणता बल लावतोय? अभिकेंद्री बल लावतोय. आणि या ठिकाणी बघू शकता हा जो दगड आहे याच्यावरती दोरी जुळलेली आहे का? नाही. म्हणजे दोरी नाहीये, म्हणजे दगडाशी आणि या हाताचा काही संपर्क राहिलेला नाही. म्हणजे या दगडावर आता अभिकेंद्री बल लावल्या जाणार नाही. तुम्हाला आता फक्त इतकं लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर त्याचं एकच कारण आहे, सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल. जोपर्यंत अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स आहे तोपर्यंत ती गोष्ट सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गतीमध्ये असते. आणि इथं आपण पाहिलं दुसऱ्या पॉइंट वरती, इथं दोरी तुटलेली आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल तिथं नाहीये. तर आता अभिकेंद्री बल नाहीये तर ही वर्तुळाकार गती कायम राहणार की राहणार नाही? हा आता आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे. कोणता मुद्दा बघायचा आपल्याला? की जर गोष्टीवरती आपण सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल लावणं बंद केलं, त्याच्यानंतर त्या गोष्टी किंवा त्याची गती कशा प्रकारे असते, ती सर्क्युलर मोशन असते किंवा आता नसते, हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघू शकता दुसऱ्या स्लाइड मध्ये काय दाखवलेलं आहे. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग, जोपर्यंत आपण दोरी हातामध्ये धरलेली आहे, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, त्या दोरीला आपण कुठं ओढत आहोत? आपल्या स्वतःकडे ओढत आहोत. दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, आपल्याकडे ओढत आहोत म्हणजेच काय? आपल्या हाताच्या कडे ओढत आहोत. आणि हात आपला काय? एक प्रकारचं सेंटर झालेलं आहे त्या वर्तुळाकार गतीचं, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड अप्लाइंग फोर्स ऑन इट. आणि फक्त आपण त्याला ठिकाणी धरून ठेवलेले आहे का? नाही, त्याच्यावर बल लावतोय आपण. आणि बल कुठं लावतोय आपण? दोरी जी हातामध्ये ठेवलेली आहे त्या हाताच्या दिशेने जो बल लावतोय तो आपण या ठिकाणी लावत आहे. म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत तो आपण बल लावणार तोपर्यंत ती वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असणार. आपण दोरीला सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येईल. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आता इथं जर तुम्ही पाहिलं, जर दगडाला आपण फिरवत होतो तर कशाच्या माध्यमातून आपण दगडाला फिरवत होतो? दोरीच्या माध्यमातून आपण फिरवत होतो. म्हणजे जे आपण सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल लावतोय ते कशाच्या माध्यमातून, कशाच्या मीडियम मधून लावलं जातोय? आपल्याकडून दोरीच्या माध्यमातून लावलं जातोय. आणि समजा दोरी तुटली म्हणजे आपलं सेंट्रिपिटल फोर्स पण काय झाले? त्या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे, त्या ठिकाणी बंद झालेलं आहे. आणि आता मी पहिले अगोदर सांगितलं की वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन जर मला करायची असेल तर सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे. जोपर्यंत सेंट्रिपिटल फोर्स देणार नाही, अभिकेंद्री बल देणार नाही, तोपर्यंत सर्क्युलर मोशन पॉसिबल नसते. आता याच्या नंतर काय होणार जर आपण सेंट्रिपिटल फोर्स लावणं बंद केलं? आता या ठिकाणी
तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स देत आहात आणि दगड फिरत आहे गोल फिरत आहे आणि अचानकपणे तुम्ही दोरीला सोडून दिलं किंवा दोरी तुटली तर नंतर काय होणार हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपले लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याची वेगाची दिशा असते. A stone will fly off along the straight line which is tangent to the circle as the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity at the instant of time. आता याला बारीकपणे आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता या ठिकाणी बघा परत आपण एक इमेज दाखवलेली आहे आणि या इमेज वरती जर तुम्ही पाहू शकता काही विद्यार्थ्यांचा असतो की किती दगड या ठिकाणी एक सोबत फिरवत आहे, तर जास्त दगडने एकच दगड आहे, परंतु त्याची वेगवेगळ्या टायमाला काय घेतलेली आहे आपण छायाचित्र किंवा या ठिकाणी त्याची पोझिशन दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी आपण पेन घेऊ. आता बघा या ठिकाणी आपण याला ए पॉइंट समजून घेऊ. या पॉइंटला आपण काय समजलेले, ए पॉइंट समजलेले. ज्या टायमाला दगड या पॉइंटला आहे, मोशन सुरू आहे, आतापर्यंत थांबलेली नाही, दगड फिरत आहे. आपण कोणत्या वेळेविषयी बोलतोय, ज्या वेळेवरती दगड ए पॉइंटला आलेला आहे. तर या ठिकाणी दगडाची दिशा ही नेहमी त्या सर्कलच्या टँजंट वरती असते. टँजंट म्हणजेच काय, स्पर्शिका. म्हणजे या ठिकाणी जर आपण टँजंट घेतलं बघा, असं सरळ लाईन असणार. आता ही थोडी वाकडी तिकडी लाईन येत आहे, परंतु एक सरळ लाईन असते. बघा आपण याला इरेजर घेऊन परत एकदा नीट करू. काही प्रमाणावर ही टँजंट आहे, सर्कलची काय आहे, टँजंट आहे. आता या ठिकाणी टँजंट बघा मी मोठी काढलेली आहे, परंतु याची डायरेक्शन कशी आहे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. आता आपण समजून घेऊ या ठिकाणी, परंतु दाखवलेले पण आहे बघा. हे या बाणावरचं फार महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन ही दोन प्रकारे घडू शकते, एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. जर आपण हे पाहिलं तर ही कोणती मोशन आहे, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज, तर आपल्या लक्षात येईल की ही कोणती मोशन आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे दगड हा खाली न येता कुठं जाणारे, वरतून असा गोल गोल या ठिकाणी काय असणारे, फिरत असणारे. म्हणजे या ठिकाणी स्पर्शिकेची दिशा पण आपल्याला कुठं दाखवावी लागेल, वरती दाखवावी लागेल. आता या ठिकाणी जर मी एक स्पर्शिका काढली तर बघा खालच्या पार्टचं काही महत्व नाही, म्हणजे फक्त या डायरेक्शनलाही जर आपण रेषा काढली आणि याची बाणाची दिशा अशी दाखवली तरी काही हरकत असणार नाही. आता या ठिकाणी याची स्पर्शिका कशी काढणार आपण, या डायरेक्शनला. नेहमी लक्षात घ्या स्पर्शिका आणि तुमची त्रिज्या ही बघा, ही त्रिज्या ही नेहमी 90 डिग्री मध्ये असते, 90 अंशाचा कोन करत असते. आता जर हा रेषा पाहिली तर 90 अंशाचा कोन कसा होणार, या प्रकारे होणार. या टायमाला बघा इथं दाखवलेला आहे ही डायरेक्शन आणि त्याची काय आहे, 90 अंशाचा कोन इथं बनलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाची काय दाखवू शकता, स्पर्शिका दाखवू शकता. तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलं जात आहे की जेव्हा पण दगड असा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर एका पॉइंटला त्याची दिशा जर मला फाइंड करायची असेल तर जो सर्क्युलर पाथ मध्ये जो दगड फिरत आहे त्या पॉइंट वरती काय काढायची, तुम्हाला त्याची स्पर्शिका काढायची आहे. आणि स्पर्शिकेची दिशा कशी असणार तुमची, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, जसे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुमची स्पर्शिकेची दिशा असणार. आणि हे का सांगितलेलं आहे की समजा या ठिकाणी, आता मी याला पूर्ण रब करून टाकतो आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता या ठिकाणी बघा आपण अजून एक पॉइंट घेऊ. या पॉइंटला आपण नाव देऊ या ठिकाणी डी पॉइंट. ओके, या पॉइंटला आपण डी पॉइंट दिलं. आता हा बॉल फिरत आहे, इमॅजिन करा की हा बॉल फिरत आहे आणि डी पॉइंटला आल्यानंतर ही जी दोरी आहे ही तुटलेली आहे. ही दोरी काय झालेली आहे, तुटलेली आहे. तर या ठिकाणी दोरीच्या माध्यमातून आपण कोणतं बल लावत होतो, सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल लावत होतो. परंतु आता दोरी तुटलेली आहे म्हणजे अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स लावला जाणार नाही. तर ज्या टायमाला तुमचा सेंट्रिपिटल फोर्स संपला त्या पॉइंटला जो दगड आहे हा आता सर्क्युलर मोशन करू शकत नाही. तर तो कोणत्या डायरेक्शन मध्ये जाणार,
त्याच्या टँजंटच्या डायरेक्शन मध्ये जाणार. बघू शकता या पॉइंटला याची डायरेक्शन काय आहे, खाली दाखवलेली आहे 90 डिग्री. म्हणजे जेव्हा या पॉइंटला समजा या दगडाचा संपर्क तुटला हाताशी, तर दगड कसा जाणार, सरळ पुढे फेकला जाणार. आता या ठिकाणी मला सांगा की इथं समजा याचा संपर्क तुटला तर दगड कुठं फेकल्या जाणार, त्याच्या टँजेन्शियल डायरेक्शन म्हणजे सरळ 90 डिग्री मध्ये रेडियसचा तो फेकला जाणार. इथं जर दगडाचा संपर्क तुटला तर इकडून 90 डिग्री मध्ये तो पुढे फेकला जाणार. हेच या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. बघा, अ स्टोन विल फ्लाय ऑफ, हा स्टोन उडून जाणार. अ स्ट्रेट लाईन, बघा एका सरळ रेषेमध्ये उडून जातोय. विच इज टँजंट, की जी काय आहे स्पर्शिका आहे. हा पूर्ण सर्क्युलर पार्टची काय एक प्रकारची स्पर्शिका आहे. ऍट दॅट पोझिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज. आणि स्पर्शिका कुठं तयार करायची आहे तुम्हाला, ज्या पॉइंटला तुमचा दगडाचा आणि हाताचा संपर्क तुटलेला आहे. आणि ही का होतंय, कारण की ही त्याची काय असते, दिशा असते. ही काय असते या ठिकाणी, दिशा असते. आणि ज्या टायमाला तुम्ही दगडला सोडून दिलं किंवा दोरी तुटली, दगड जिथं कुठं पण आहे तिथून त्याची टँजेन्शियल डायरेक्शन घ्यायची आहे आणि ती दगडाची काय असणार, दिशा असणार. म्हणजे त्या टायमाला जर तुम्ही दगडाला सोडून दिलं तर दगड असा पुढे फेकल्या जाणार त्या टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये. यालाच आपण एका व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये बघून घेऊ. पण या ठिकाणी पहिले आपण काय अजून पॉइंट बघून घेऊ. बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी, अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणतंही ऑब्जेक्ट असो त्याच्यावर जे बल लावलं जातोय. आता बल कोणतं लावलं जातोय, मुव्हिंग अलॉंग द सर्कल, की असा बल की जो काय करतोय त्याला सर्कल मध्ये फिरवायला लावतोय. कोणताही बल म्हणत नाही मी, कोणता बल म्हणतोय, असा बल की जो त्याला सर्कल मध्ये, कोणत्याही पदार्थाला वस्तूला सर्कल मध्ये फिरवायला लावतोय. इट इज डायरेक्शन टू द सेंटर ऑफ द सर्कल. आणि या बलाची दिशा कुठे असेल, सेंटर मध्ये असेल. बल मला आपल्याला बघितलं आपण की दगडाला फिरवण्यासाठी आपल्याला दगडाला कुठं ओढावं लागत होतं, सेंटर कडे ओढावं लागत होतं. आणि त्या बलाला काय नाव दिलेले, सेंट्रिपिटल फोर्स. ही व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे किंवा आपण पाठ करून घेऊ. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, बघा, अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही वस्तूवर, मुव्हिंग अलॉंग द सर्कल, की जो एका कक्षेमध्ये किंवा सर्कल मध्ये फिरत आहे. अँड इट इज डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्या बलाची दिशा कुठं असेल, सेंटर कडे होत असेल, तर अशा बलाला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स पाठ ठेवायची आहे तर तुम्हाला तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट असणार तुमचा फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. एक काय आहे, फोर्स आहे. बघा, याला आपण दुसऱ्या रंगाने घेऊ. पहिली कोणती गोष्ट पाठ ठेवायची तुम्हाला, फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, एक प्रकारचं बल आहे. कोणतं बल आहे, की जे वस्तूला कशामध्ये फिरवायला लावतं, अलॉंग द सर्कल, मुव्हिंग अलॉंग द सर्कल. एखाद्या वर्तुळाच्या कक्षेमध्ये फिरवावं लागतं आणि त्याची दिशा कुठं असते, सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्याची दिशा कुठं असते, केंद्रकावर असते. बघा, वर्तुळाकार कक्षा हा शब्द, नंतर या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, हा दुसरा. आणि या ठिकाणी कोणत्याही वस्तूवर, हा काय या ठिकाणी बल, कोणता बल म्हणजे फोर्स आहे, की जो फोर्स कोणत्याही वस्तूला एका सर्कल मध्ये फिरवायला लावतं आणि त्याची दिशा कुठं असते, सेंटर कडे असते. त्या बलाला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. आणि या ठिकाणी म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रयुक्त होते. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. आता तुम्ही बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, आपल्या रोजच्या जीवनामधलेच आहे. कधी कोणतेही तुम्ही उरुसामध्ये म्हणा किंवा एखाद्या कुठतरी खेळण्याच्या पाळण्याच्या ठिकाणी जर तुम्ही गेला असेल तर लहान मुलांचा बघा पाळणा असतो, गाड्यांचे किंवा कारांचे. आणि तो काय करत असतो, गाडीवाला त्यांना त्याच्यामध्ये बसून गोल 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 फिरवत असतो. तर या ठिकाणी फिरवता फिरवता बघा, गाडी डायरेक्ट बाहेर का उडी मारत नाही किंवा गाडी अशी बाहेर का निघून जात नाही, कधी विचार केलेला आहे का आपण? तर आपल्याला माहिती आहे ती गाडी काय केलेली असते, त्या खेळणीवरती ती
फिक्स केलेली असते, एकदम पूर्ण पॅक नटांनी काय केलेले असते, पॅक केलेले असते. म्हणजे त्या सेंटर जेव्हा तो फिरवत आहे, गाडी ही बाजूला पडू नये म्हणून त्यांनी काय केलेलं, त्याला बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर काय करतोय, तो बाहेर जाऊ नये म्हणून फोर्स लावत आहे, नटाच्या द्वारे म्हणा किंवा कोणत्याही वस्तूद्वारे म्हणा, आणि त्याच्यामुळे ती वस्तू बाहेर फेकली जात नाही. म्हणजे ती सेंटरला धरून ठेवते किंवा सेंटर काय करतो, त्या बलामुळे त्या वस्तूला धरून ठेवतो. आणि आपल्या सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे आपली सूर्यमाला, सोलार सिस्टीम. आपली पृथ्वी ही सूर्याच्या अट्रॅक्शन फोर्स मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण पृथ्वी एका सर्कलमध्ये फिरत आहे असं आपण मानलं, तर या ठिकाणी सूर्य काय आहे, तुमच्या सेंटरमध्ये आहे. आणि या ठिकाणी पृथ्वी काय करते, फिरत त्याच्या अवतीभोवती फिरत असते. आता या ठिकाणी दोरी आपल्याला दिसत नाही, परंतु एक प्रकारचा फोर्स आहे. त्या फोर्सला आपण काय म्हटले, सेंट्रिपिटल फोर्स. असं नाहीये की सेंट्रिपिटल फोर्स होण्यासाठी फक्त दोरीच लागते किंवा काहीतरी माध्यम लागतं. कोणत्याही प्रकारचा फोर्स याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि या ठिकाणी अदृश्य फोर्स आहे की जो डोळ्याने दिसत नाही, जो पृथ्वीला सूर्यापासून दूर जाऊ देत नाही. आणि या ठिकाणी म्हणून पृथ्वी सूर्याच्या एका पर्टिक्युलर कक्षेमध्ये, एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असते. याचं कारण एकमेव आहे, कारण की पृथ्वीवरती सूर्य काय करतोय, सेंट्रिपिटल फोर्स हा लावत आहे, अभिकेंद्री बल लावत आहे. याला समजण्यासाठी बघा एक ॲनिमेशन आहे, एक ॲनिमेशन आपण या ठिकाणी बघून घेऊ. बघा, याला मी परत स्टार्ट करतो. बघा, या ठिकाणी कोणती मोशन आहे, सर्क्युलर मोशन, दोरीच्या साहाय्याने चेंडूवर लावले जात आहे. या बलाला काय म्हटलेले, सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल. बघा, प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन दाखवलेली आहे. बघा, ऑरेंज कलर मध्ये सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल, आणि निळ्या लाईनद्वारे त्याची दिशा, टेंजंट दाखवलेली आहे. आता बघा, फिरत आहे, त्याला टेंजेन्शियल व्हेलॉसिटी पण असे म्हणतात. आणि ज्या टायमाला बघा दोरी तुटलेली आहे, तर बॉल कसा गेला, सरळ त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने तो पुढे निघून गेलेला आहे. परत एकदा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. बॉल फिरतोय दोरीमुळे, दोरीच्या माध्यमातून कोणता बल आहे, सेंट्रिपिटल फोर्स, अभिकेंद्री बल. निळ्या रंगाची एरो त्याची डायरेक्शन दाखवत आहे, दिशा, त्याला आपण स्पर्शिका पण म्हणतो, टँजंट. ज्या पॉइंटला दगडचा संपर्क तुटला तो सरळ पुढे गेलेला आहे. तर हाच या ठिकाणी आपल्याला या सेशन मध्ये आपल्याला हे शिकायचं होतं की या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन ही एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेली आहे, आणि यांचा आपल्याला या ठिकाणी एक कृती करून बघायची होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या नंतरच्या मुद्द्याला अभ्यासू. धन्यवाद.